बायकोच्या चरित्र्यावर किंवा प्रेयसीच्या चरित्र्यावर संशय घेणे हा स्वभावाचा भाग नसून एक मानसिक आजार राहू शकतो. याला आपण डिल्युजन ऑफ इन्फिडिलिटी असं म्हणतो. या आजारामध्ये आपला जोडीदार कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर करत आहे, आपला विश्वास तोडत आहे, आपल्या विरुद्ध काहीतरी कटकारस्थान करत आहे याची जाणीव या व्यक्तींना होती. जर हे प्रमाण वाढत गेले तर त्याचा दुष्परिणाम दोघांच्या नात्यांमध्ये दिसून येतो. ही व्यक्ती काय करते, आपल्या पार्टनरचा मोबाईल वारंवार चेक करत राहणे, कॉल लिस्ट चेक करत राहणे, सोशल मीडिया साईट्स आहे, ही कोणासोबत बोलते का, ही कोणासोबत फ्रेंड आहे का, हे चेक करत राहणे, तू कोणासोबत बोललीस, तू कोणासोबत पाहतेस, हे तिला वारंवार बोलून दाखवणे, तुझे कोणासोबत तरी अफेअर आहे, तू कोणासोबत तरी पळून जाशील असं तिला नेहमी व्यक्त करून दाखवणे, छोट्या छोट्या गोष्टीचं रागात रूपांतर होणं, वेळोवेळी भांडणं होणं, मारझोड होणं, हेही आपल्याला पाहायला भेटते. जोडीदाराचा विश्वास किंवा भ्रम पक्का असतो की तू दुसऱ्या कोणासोबत तरी अफेअर करत आहे, तू दुसऱ्या कोणासोबत तरी बोलत आहे, हे ठाम असते. अशा वेळेस जो जोडीदार आहे त्याने आपल्यावर होणाऱ्या आरोपांना नेहमी सफाई देण्यापेक्षा सत्यता पडताळून दाखवली पाहिजे. बरेच वेळा दोघांचे सोबत समुपदेशन केल्यानेही या डिल्युजन किंवा संशयावर मात करता येते. परंतु याचे प्रमाण जर भरपूर प्रमाणात वाढले तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचार केल्यानेही या संशयावर आपल्याला मात करता येते. तेव्हा वेळच्या वेळी असे जर संशय तुमच्या जोडीदारामध्ये दिसले तर तुम्ही थोडेसे जागरूक होऊन त्यावर उपचार केला पाहिजे.